सरकारने भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला. महेंद्र शेठ घरत. चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी काड्या फिती लावून सरकारचा केला निषेध. सरकार सत्तापिपासू झाले आहे. सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहेत. त्यांना सत्तेची नशा चढली आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहाचा इतिहास उरंडला आहे. 1984च्या लढ्याचे प्रणेते दी.बा. पाटील साहेब आहेत. त्या ऐतिहासिक आंदोलनात 5 हुतात्मे झालेत. 12.5% कायदा देशभर लागू झाला तो दी.बांमुळेच. ओबीसी मंडल आयोग लढ्याचे ते शिलेदार आहेत. तरीही आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिले जात नाही. त्यांच्या नावाबाबत जो सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे त्याबाबत सरकारचा तीव्र निषेध. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भूमिपुत्रांनी सत्ताधाऱ्यांना पहिला झटका द्यायला हवा. विमानतळाचे उद्घाटन झाले, आजही विमानही उडले, तरीही सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे. याची जाण आता भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना झाली आहे. भूमिपुत्रांच्या छाताडावर वसलेल्या विमानतळाला दिबांच्या नावाची सरकारला कशामुळे ॲलर्जी आहे? 3 वेळा आश्वासन देऊनही भूमिपुत्रांची सरकार चक्क फसवणूक करत आहे. त्यामुळे बीजेपी सरकारला दणका देणे गरजेचे आहे. जोपर्यंत दिबांचे विमानतळाला नाव दिले जात नाही तोपर्यंत तरी दिबांचे पुत्र अतुल पाटील यांनी भाजपला लाथ मारायला हवी होती, पण ते त्यांना जमले नाही. सरकारने एक प्रकारे भूमिपुत्रांचा आता केसाने गळा कापला आहे, पण सर्वसामान्य जनता कोणत्याही क्षणी पेटून उठेल आणि सरकारला नेस्तनाबूत करेल, हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे तातडीने दिबांचे नाव विमानतळाला द्या, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले. दिबांचे नाव विमानतळाला न दिल्याने चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी आज काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. त्यावेळी महेंद्र शेठ घरत बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, निलेश पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, उरण, रायगड. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.